इचलकरंजीतील महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह महापौर आणि उपमहापौर यांना शासकीय वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र शहराचं परिवहन खातं सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांनाच वाहनाविना काम करावं लागतंय. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या सभापतींना अशा प्रकारे मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. सध्या सभापती अरुणा बचाटे या स्वतःच्या दुचाकीवरून प्रवास करतायत. याशिवाय महापालिकेतील त्यांच्या दालनाची परिस्थिती देखील समाधानकारक नाही. नागरिकांसाठी बसण्याची पुरेशी व्यवस्था नसून खुर्च्यांचा अभाव आहे. कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेली कर्मचारी पदही रिक्त असल्यामुळं दैनंदिन कामकाजावर परिणाम होतोय. परिवहन खात्याच्या सभापतींनाच सुविधांपासून वंचित राहावं लागत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय. केवळ परिवहन सभापतीच नव्हे तर स्थायी समिती, महिला आणि बालकल्याण समिती, शिक्षण समिती आणि मागासवर्गीय समितीच्या सभापतींनाही महापालिका प्रशासनाकडून शासकीय वाहनं उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. महापालिका प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन सभापतींना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.